हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत अस्सल कोकणी पद्धतीचा मटण रस्सा. मटण छान धुवून घ्यायचं आहे. हे अर्धा किलो मटण आहे जे मी छान धुवून घेतलं आहे. आता यात ॲड करूयात मसाले. आलं लसूण पेस्ट 2 चमचे, रेड चिली पावडर 2 चमचे, मटण मसाला 2 चमचे, गरम मसाला 1 चमचा, धणे पावडर 2 चमचे, हळद अर्धा चमचा, मीठ 2 चमचे. टीस्पूनचं माप आहे हे. हा मसाला आता आपण छान मिक्स करून घेऊया. मसाला पूर्णपणे मटणाला लागला पाहिजे, तर तो आपण छान मिक्स करून घेऊया. मसाला जरा कमी वाटतोय, मी 1 चमचा मसाला ॲड केला आहे. मसाला छान मिक्स करून झाला आहे. आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून 1 तासासाठी मॅरिनेट करूया. इथे आपण वाटणाची तयारी करून घेऊया. 2 मोठे कांदे लांब चिरलेले, सुकं खोबरं 1 वाटी आणि ओलं खोबरं, कोथिंबीर. ओलं खोबरं कमी घ्यायचं आहे आणि हे छान भाजून घेऊया. कढईमध्ये 1 चमचा तेल घातलेला आहे. त्यात आपण आता कांदा छान भाजून घेऊया. कांदा छान भाजून घेऊया. ह्या कांद्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि तो छान शिजवून घेणार आहोत. तर ह्या कांद्यावरती झाकण ठेवूया. कांदा छान शिजू द्यायचा. बघूया आपला कांदा किती शिजला आहे ते. गुलाबी झालेला आहे. परत आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत. कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. बघूया कांदा झाला आहे का. कांदा छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. आता हा कांदा आपण काढून घेणार आहोत. गॅस बंद करूया. कांदा काढून घेऊया. आता ह्याच तेलामध्ये आपण खोबरं भाजून घेणार आहोत. सुकं खोबरं, ओलं खोबरं भाजून घेऊया. प्लेटमध्ये मी कांदा काढून ठेवला आहे. खोबरं छान भाजून घेऊया. खोबरंसुद्धा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. खोबरं छान भाजून झालेलं आहे, गोल्डन ब्राऊन झालेलं आहे. हे खोबरं आपण आता काढून घेऊया. कांदा, खोबरं आणि कोथिंबीर छान बारीक वाटून घेऊया. हे आपलं वाटण तयार झालेलं आहे. फार पाणी घालून वाटायचं नाही आहे, पण वाटण एकदम बारीक झालं पाहिजे. हांडीमध्ये तेल घालायचं आहे आपल्याला. मटणाला तेल थोडं जास्त लागतं. तुम्हाला जसं हवे त्या प्रमाणात तुम्ही तेल घेऊ शकताय. तेल चांगलं तापलं की आपल्याला त्याच्यामध्ये अख्खे गरम मसाले घालायचे आहेत. मसाला वेलची, स्टार अनीस, लवंग, दालचिनी, हिरवी वेलची. तेल तापलंय, आपण मसाले घालून घेऊया. मसाले भाजून घेऊया. मसाले चांगले भाजून झाले की आपण 1 मोठा कांदा बारीक चिरलेला घालणार आहोत. कांदा छान भाजून घेऊया. कांद्यावरती सुद्धा आपण थोडे मसाले घालणार आहोत. कांद्याला सुद्धा मसाल्यांची टेस्ट येईल. कांदा छान भाजून झाला आहे आपला. आता आपण यात घालणार आहोत थोडे मसाले. धणे पावडर, मटण मसाला, रेड चिली पावडर 1 चमचा,
मसाला छान भाजून घेऊया, म्हणजे मसाल्याचा कच्चेपणा राहणार नाही. मसाला भाजून झालेला आहे. आता आपण ह्यात ॲड करूया मॅरिनेट केलेलं मटण. मटण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे तेलावरती. गॅस मोठा करून मटण परतून घेताना गॅस हा मोठाच ठेवायचा. मोठ्या गॅसवरती आपण मटण छान परतून घ्यायचं आहे. आता आपण गॅस बारीक करणार आहोत. ह्याच्यावरती झाकण ठेवून झाकणावर पाणी ठेवणार आहोत. पाणी गरम झालं की हेच पाणी आपण मटणात घालणार आहोत. मटणामध्ये आपण थंड पाणी घालणार नाही आहोत. तर आता आपण वाट बघूया मटण शिजायची. बघूया मटण किती शिजलं आहे ते. झाकणावरचं पाणी आपल्याला टाकायचं नाही आहे. मटणाला छान पाणी सुटलेलं आहे. आपण अजून त्यात एकही थेंब पाणी घातलेलं नाही आहे. गॅस थोडा कमी जास्त करत आपल्याला मटण शिजवून घ्यायचं आहे. आता आपण काय करणार आहोत, झाकणावरचं पाणी मटणात घालणार आहोत. मिक्स करून घेऊया. ह्याच्यावरती आपण परत झाकण ठेवून झाकणावर पाणी ठेवणार आहोत. गॅस लहान मोठा तुमच्या सोयीप्रमाणे करायचा आहे. परत झाकणावर पाणी. मटण शिजेपर्यंत आपल्याला हे रिपीट करत राहायचं आहे. मटणाला छान तेल सुटलेलं आहे. आता आपण ह्या मटणामध्ये पुन्हा झाकणावरचं पाणी घालणार आहोत आणि या झाकणावरती आपण परत पाणी घालणार आहोत. लक्षात ठेवा, थंड पाणी जराही घालू नका. बघूया मटण किती शिजलं आहे ते. मटणाला छान तेल सुटलेलं आहे. जवळजवळ 80% मटण आपलं शिजलेलं आहे. जवळजवळ अर्धा तास झाला आहे मटण शिजते. आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत आपला वाटलेला मसाला. खूप बारीक मसाला वाटून घ्यायचा आहे. त्यात फार पाणी घालायचं नाही आहे आपल्याला. आता हा मसाला आपण छान मिक्स करून घेऊया. मटण 80% शिजल्यावर मगच आपण वाटलेला मसाला ॲड करायचा आहे. मसाला छान मिक्स करून घेऊया आपण त्याच्यामध्ये. आता आपण ह्याच्यावरती ठेवणार आहोत झाकण. झाकणावरती पाणी मात्र ठेवत राहायचं आहे. गॅस बारीक ठेवून मटण शिजू दे. पाणी आटलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. बघूया मटण किती शिजलं आहे ते. मटणाला छान तेल सुटले वाटण घातल्यानंतर सुद्धा. आता आपण चवीनुसार मीठ घालूया. कोथिंबीर घालूया. पाण्याचं प्रमाण तुम्हाला रस्सा किती घट्ट हवा आहे आणि पातळ हवा आहे ह्याच्यावरती ठेवायचं आहे. आता हे झाकणावरचं पाणी आटेपर्यंत आपण मटण शिजू देऊया. झाकणावरचं पाणी पूर्णपणे सुकलेलं आहे. बघूया आपलं मटण शिजलं आहे का. मटण खूप सुंदर शिजलेलं आहे. छान तेल सुटलेलं आहे मटणाला, तुम्ही बघू शकताय. खूप मस्त तरी आलेली आहे मटणाला. तर आपण आता ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत गार्निशिंगसाठी मस्त फाईनली चॉप कोथिंबीर. कोथिंबीर घातल्यावर तुम्ही बघू शकताय खूप सुंदर मटणाचा रस्सा तयार झालेला आहे. नक्की ट्राय करा.